तर मित्रांनो आता वाजलेत बरोबर पहाटेचे 3:30 आणि आता मी उठले लवकर. तर आज मला भरपूर काम आहे, भरपूर तयारी करायची आणि आता आपण पहिल्यांदा फुलं कट करूयात. आज आहे, उद्या आहे पूजा. तर पूजेकरता लागणारी फुलं ही अशी मी स्वतः कट करतो आणि फुलांच्या रांगोळ्यांसाठी हे महत्त्वाचा एक विषय असतो. तर तुम्ही पाहता फुलांची रांगोळी, पण त्याची पूर्वतयारी मला अशी करावी लागते माझ्या घरी. तर आता झाली पूर्वतयारी पूजेची आणि आता आपण जाऊया चालण्याकरता नेहमीप्रमाणे आमच्या जवळच्या ठिकाणी. मित्रांनो, हा नजारा दिसते आमच्या घराच्या टेरेसवरनं आणि आम्ही गेलो चालायला पलीकडं तिकडं. बघा आता हे जे झोपलेले लोक आहेत ना, जे कोणी, त्यांना जास्ती अंधार वाटतोय, म्हणजे जास्ती थंडी वाटते. पण थंडी एवढी नाही आहे. तुम्ही बघा उघडा आहे आता. तर थोडंसं दव आले फक्त. आता आपण पोहायत आपल्या वरनं पोहायत आपण आपलं हे पुणे थोडंसं. ओ माय गॉड, वातावरण आहे एकदम. तुम्हाला पण दाखवते वातावरण कसं आहे. खूप सुंदर वातावरण, एकदम धुकं पडलं आहे 4 दिशेला. मी आताच मगाशी मी जाऊन आलो, वॉकिंग करून आलो. खूप सुंदर वातावरण. हे आमच्या घराचं टेरेस आहे, टेरेसवर मी पाहतोय. तर तुम्ही पण हा व्ह्यू पहा. इथं पिशव्या आवरून ठेवल्या सगळ्या आणि हे खुंट घ्यायचं आपल्याला, केळीचे खुंट पूजेसाठी. कालचं साहित्य थोडंफार राहिले ते पण वापरायचं आहे. आणि चलो, वेळ झाली आपल्या उद्योगाची. मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आता सकाळी गाडीचा ब्रेक खूप लागतो. तर आता आपण चाललेलो आहोत उद्योगाला. तर सकाळी मॉर्निंग वॉक झालं. आपल्या घरावरनं आपण पाहिलं एकदम सुंदर असं दृश्य. आणि हे सुंदर दृश्य आज सकाळचं बरं का. आज सकाळी खूप थंडी होती, 15 डिग्रीपर्यंत होतं 6 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर आता थोडं वाढलं असेल, आता थंडी आता कमी झाली असेल. पण सुंदर होतं वातावरण बरं का. सकाळच्या वेळी बाहेर पडलं पाहिजे, चालायला गेलं पाहिजे. अजूनही धुकं जात नाही बघा गाडीवरचं. हे काचा उघडल्यात. आता गाडीचं हे चालू केलं पाहिजे, AC. म्हणजे समोरनं वारा गेला म्हणजे कसं होईल, ते निघून जाईल सगळं. तर आता आपण बघा सूर्यनारायण बघा. तर आता आपण चाललेलो आहोत पाषाणला. पुण्यातलं हे ठिकाण आहे बरं का, पाषाण म्हणून. बऱ्याच लोकांना माहिती असेल पुण्याच्या बाहेरच्या लोकांसाठी सांगतो. हे जरा थोडं आउटसाईडला आहे. पुणे छोटंसं आहे. पुणे आता पसरलं आहे मुंबईसारखं. त्यामुळं मी राहतो दक्षिण पुण्यामध्ये आणि मी चाललो आहे आता पुण्याच्या नैऋत्य दिशेला. नैऋत्य दिशा म्हणू शकतो, त्याच भागात तिकडं. तर चलो जाऊयात आपण आणि सत्यनारायणाची पूजा करूयात. यजमानांना म्हणलं होतं मी येतो 8 वाजेपर्यंत आणि आता 7:30 झाले. त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवले आणि आपण पोहोचूयात त्या ठिकाणी आणि मग ती पूजा पाहतो मी. आणि पूजा तर काय, सत्यनारायणाची पूजा. ह्या पूजेमध्ये विष्णूची पूजा आपण करतो. आमच्याकडे रस्ता जरा खराब आहे, त्यामुळे थोडंसं जरा व्हिडिओ करता गाडी चालवणं थोडं मुश्किल होतं. पण मोठ्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. चलो जायत उद्योगाला. मी म्हटल्याप्रमाणे खाली पण बघा धुकं पडलंच आहे आणि बाहेरचं काही दिसत नाही. आता आपण जसं हायवे लागू ना, म्हणजे चांदणी चौक वगैरे त्या ठिकाणी लागू ना, तिथं भरपूर डोंगर आहे. तिथं तर तुम्हाला असं जे पांढरं धुकं आहे ना, भरपूर दिसणार. अर्थात मी आहे आता सिटीमध्ये, म्हणजे अलीकडे गजबजत्या एरियामध्ये, तरी इथं पण आहे बऱ्यापैकी. काय ठिकाणी दिसणारच नाही आपल्याला. मी तर म्हणतो अशा या धुक्यामध्ये काहीतरी प्लॅन करावा कुठे जाण्याचा. आता आपल्या तत्वात बसत नाही ते 31 डिसेंबरचा विषय, कुठं फिरायला असं तसं. पण आपण ह्याला जाऊ शकतो ट्रेक करायला कुठं तरी डोंगरावर, हरिश्चंद्रगड किंवा अजून त्या ठिकाणी भरपूर वेळा गेलोय. पण ह्या ज्या वातावरणामध्ये ते सुंदर दिसेल, अजून वेगळंच दृश्य असेल त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. तर आपण तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करूयात ह्या येत्या 3-4 दिवसानंतर. कारण सध्या कामाची गडबड आहे, हा मार्गशीर्ष महिना असल्यामुळं. पण
नक्कीच हे वातावरण असं आता आपल्याला मला बोलवते कुठेतरी बाहेर पड, निघ, फिरायला चल, असं बाहेर मला पडण्याकरता उत्सुकता आणते. तर आपण जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ काढता काढता आता यजमानांच्या घरी पोचलो आणि आता ह्या ठिकाणी आपल्याला हे दिसतंय, ते धुकं दिसतंय प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर. म्हणजे आज सध्या पुण्यामध्ये थंडी आहे हे मला आज जाणवलं. तर आता यजमानांच्या घरी पोचलो आहे. तर इथं करायचं आपल्याला सत्यनारायणाची पूजा, ही सुंदर पूजा आपल्याला करायची आपल्याला. तर यजमानांचं घर जे आहे ना, सोसायटी, ती सुद्धा संपूर्णपणे धुक्यामध्ये होती. आणि तर मित्रांनो, आता उद्योग झाला पूर्ण. आता इथं आपण केली सत्यनारायणाची पूजा. आता इथून आपण पुढे चाललो आहे चिखलीला. इथून आपल्याला जवळजवळ एक 46 मिनिटाचं आपल्याला गाडी चालवायची आपल्याला. म्हणजे 21 किलोमीटर आपल्याला लांब जायचं आहे. ट्रॅफिकमुळे बहुतेक हे 46 मिनिटं दाखवते. सकाळी खूप लवकर आलो मी. आता धुकं गेलं आहे बघा सगळं. चला जाऊयात आता आपण तिकडं. आणि मग तिथं आपल्याला एक निधन शांत मासिक श्राद्ध असं एक कार्य आहे. निधन शांत हे 13व्या दिवशी करतात. कोणी व्यक्ती गेल्यानंतर ते निधन शांत करायची आपल्याला. आणि मग मासिक श्राद्ध म्हणजे दर महिन्याला दर महिन्याला आपल्याला श्राद्ध करायचं असतं. दिवस ठरलेले असतात त्या दिवसाला, ते काही शक्य होत नाही. त्यामुळे ते मासिक श्राद्ध आपल्याला करायचं असतं. तर आपण जाऊया तिकडं. इथं काही मी व्हिडिओ नाही करणार आता, बस हा व्हिडिओ इथलाच तुम्हाला पाहायला मिळेल. बाकी जाऊया तिकडं उद्योगाला. तर मित्रांनो, आता वाजलेत 1:05 आणि आता मी आहे चिखलीमध्ये. तर इथं माझं काम झालं पूर्ण आणि इथं काही शूट नाही केलं. तर आता जायचं आपण घरी. आणि घरी गेल्यानंतर मग बघूयात काय होतं. तर मित्रांनो, हे आहे आमच्या इथलं एक छोटं जंगल. मी व्हिडिओ तुम्हाला आता वरनं दाखवलं नाही, पण ड्रोन चॅनलमधनं चंद्र बघा. तर आता मी आत्ताच आलो ह्या ठिकाणी. 5:15 निघालो होतो. आता बरोबर वाजलेत 5:22. तर आपल्याला 3 राऊंड रनिंग करायचं आहे आणि मग 5:45 घरी जायचं आहे. आणि मग आपल्याला मार्केटला जाऊन थोडीफार फुलं घ्यायची आहेत. आणि मग तिथून आपल्याला खूप लांबचा प्रवास आहे. त्यामुळं मी आज 3 वाजता उठून आता इथं आलो आहे. तर ज्यात आपण वर्कआउट करूयात. आई गेली पुढं चालत चालत, आपल्याला जायचं पळत पळत. तर चलो कुछ अच्छा करते हैं आज के दिन. तर मित्रांनो, आता आपण आलो जंगलातनं चालून. आज मी 4 राऊंड मारले आणि आता आपण जायचं आपल्याला उद्योगाला. मार्केटला जायचं, फुलं घ्यायची मागाशी म्हटल्याप्रमाणे. तुम्हाला दाखवतो वाजलेत किती. घराजवळ पुढे आमचं बरोबर 6:10 झालेत. हे 10-15 मिनटं पुढे 6ला 5 कमी. हे 10 पाणी आहेत का? 10 असतील. तर मित्रांनो, आज आलो आहे मार्केट यार्डला आणि आज वेळ कमी आहे आपल्याकडं. आज लागणारी फुलं सप्तपदी करता लागतील फुलं आणि 2-3 पूजा आहेत. त्या पूजेकरता लागणारी फुलं. हा जो गुलाब आहे हा ओला गुलाब आहे. हा लगेच वापरायचा असेल तर घ्यायला हरकत नाही. आता ह्यानंतर अजून एक गुलाब पाहूयात. जर समजा तो आवडला तर तोच घ्यायचा. हाही ओलाच आहे पण ठीक आहे. आणि हे आहेत पांढरी शेवंती आणि हा गुलाब. असं दोन्ही फुलं एकत्र जरा आणि हे एक फुलं पिवळी फुलं, हे
तिन्ही प्रकार आपल्याला महत्त्वाचे आहेत, म्हणजे फुलांची सजावट चांगली होईल. उदक शांतीम अहम करिष्ये हा संकल्प आहे तुमच्या हातात. वाचनम स्वस्ति पुण्यः वाचनम पंचवाक्ये पुण्यः वाचनम आचार्य ऋत्विजवर्णञ्च करिष्ये. मस्तम वा मेतेना वैजे योवामिन्द्रावृणा गृहे शुस्त्रामस्तम वा मेतेना वैजे योवामिन्द्रावृणा शुस्त्रामस्तम वा मेतेना वैजे योवामिन्द्रावृणा औषधे शुस्त्रामस्तम वा मेतेना वैजे वनस्पतिशुस्त्रामस्तम वा मेतेना वैजे वजने महावः अयं मूर्धा परमेष्टि सवर्णा समादानं तपश्लोकस्तु भद्रं पश्यन्तु पश्यन्तु दीक्षावृते सुवर्णः तर मित्रांनो, आता झाली उदक शांत पूर्ण. उदक शांतीची पूजा ह्या ठिकाणी झाली. तिथून जायचं मला एका पुढच्या भागात, तिथं पण एक असंच उदक शांत आहे. तर आता हे गुरुजी आहेत एकदम समोर दिसत का नाही माहीत, समोर आहेत बघा ते गुरुजी दोघं जण आलते. आणि आता आपण जाऊ पुढल्या कार्यक्रमाला, वेळेत पोचू, वेळेत जाऊ आणि मग संध्याकाळी लवकर घरी वेळेत जाऊ ट्रॅफिकच्या आधी. आज कोणता वार आहे? संडे आहे ना, त्यामुळे संडे रविवार आहे आज गर्दी संध्याकाळी असणार. चलो निघूयात पुढल्या कार्यक्रमाला. ही उदक शांत होती. काल इथं मी आलतो मासिक श्राद्ध करण्याकरता, निधन शांत करण्याकरता, आणि आज इथं उदक शांत आहे. 14वाचा दिवस असतो, त्या दिवशी उदक शांत करतात. तर ती आता आम्ही गेली. पण मी म्हणलं होतं ह्यांना मोठी गाडी घेऊन या दोघांना, पण हे आले टू व्हीलरनी थंडीचं. चलो वेळेनुसार त्यांना पुढे जायचं आहे, परत माझ्याकडे यायचं आहे. म्हणलं वाटेमध्ये तो फळाचं दुकान दिसतं मला, फळं घ्यावीत म्हणजे परत टेन्शन नको, फळं राहिली असं म्हणायला नको. फळं घेऊ मस्तपैकी. आणि मग आता वेळ थोडासा आहे, आता जायला 25 मिनटं लागतील. 13 किलोमीटर लांब लागतील तुला. 9 वाजून 16 मिनटापर्यंत आपण पोचते बघा. एकदम प्रॉपर मॅप गेलं ना बरं पडते. शरदो अन्ते देवायत्रांशग्रदरसन्तनूनां पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानोपध्यारीशरायुर्गन्तोः अदितिर्देवरदितिरन्तरिक्षमदितिर्मातास्मितास्पुत्रः विश्वे देव अदितिः पञ्चन अदितिर्जनिष्टयेताभिरुषोतिभिरश्मिनागतं युवन्तासां दिव्यस्य प्रशासने विशामशयतश्यामवाजान उभाशकसासोदे सत्यदादे नुष्टया कृणिहर्हयान अयाते अग्ने सविता विदेमप्रतिष्ठोमकंशस्य मानं गृहाय दहाशतो रक्षसः पायस्मान् गृहो नितो मित्रमो अवद्यात् रक्षोहणं वाजनमाहिकनिमित्रं प्रतिष्ठोपयामि शर्मा ईशानो अग्निकृतिभिस्समिद्धस्य नोति वासृशः पातु नक्तं विज्योतिषा बृहताभात्यग्निराविर्विश्वाणि कृते महित्वा प्रादेवीर्माया स देदरे वासी ते शृङ्गे रक्षते विनिक्षे उतस्वानास दिवशन्त्वग्ने स्तिग्मायुधा रक्षते हन्तवा ओ इन्द्रं वा विश्वतस्पर्य वामहे जनेभ्यः अस्माकमस्तु केवलः इन्द्रं नरो नेमनितः हवन्ते यत्पार्य युनजते धियस्ताः शूरो दृशाता शवदस्य कान आगोमति व्रजे भुजात्वन्नः इन्द्रियादिशतकृतो याते जनेषु पञ्चसो इन्द्रतानितावृणे अनुते दायिमः इन्द्रियाय सत्रादे विश्वमुद्रहत्ते. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत आळंदीवर ना, आपल्या तिसऱ्या ठिकाणी. तिथं आहे आपल्याला एक लग्न. आपले गुरुजी आहेत, मित्र आहेत माझे, इज माय फ्रेंड, ओल्ड फ्रेंड. आपण आम्ही चाललोय लग्न लावण्यासाठी. लग्नाचे मंगलाष्टक आहेत 4 वाजता. अर्थात ते 4 वाजता नाही निघून, त्याला 5-6 वाजतील. आता आम्ही चाललेलो आहोत आळंदीवर ना, सरोली खुर्द नावाचं गाव दिसतंय काय, सरोली खुर्द. तिथून चालले आम्ही आता केसनंद फाटा. अंदाजे 48 मिनिटाचा वेळ लागेल. 25 किलोमीटर लांब आहे. आता आपल्या गाडी CNG भरायचं आपल्याला आणि मग पुढे जायचंय. बघूयात काय होतं. आणि आता झालं ते एक उदक शांत तुम्ही पाहिली, मासिक श्राद्ध पाहिले. आता मी केले ते सगळे विधी केला. 13वा आणि 14वा हे 2 दिवसाचे विधी एकत्र या ठिकाणी केले. तर आता
जाऊयात तिकडं आणि बघूयात काय होतंय. तर मित्रांनो, आता आपण आहोत विवाह कार्याच्या एका हॉलमध्ये आणि इथं मी फुलांची सुंदर अशी सप्तपदी तयार केलेली आहे. तर इथं केळीचं पान मांडलंय आणि त्याच्यावरती सप्तपदी फुलांची आहे. इथं होमकुंड, इथं विधी होणार आहेत सगळे आणि यजमान अजून येत आहेत. त्यामुळे म्हटलं आता या वेळेमध्ये रिकाम्या फावल्या वेळेमध्ये आपण ही सप्तपदी तयारी करू. आता बघूया तिथं कसा आकार येतोय. फायनल फोटो तुम्हाला मी दाखवतो नंतर. तर मित्रांनो, आता मी आहे थेऊरमध्ये. आता हे कार्यक्रम माझा झाला पूर्ण. आता मी चाललो आहे माझ्या घरी. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. 2 दिवसाचा व्हिडिओ, सादर व्हिडिओमध्ये इतर कार्यक्रम, अनेक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम तुम्ही पाहिले आणि त्यानंतर हा व्हिडिओ आता शेवटी संपुष्टात येतोय. आणि आता घरी गेल्यानंतर मला व्हिडिओचं एकत्रीकरण जोडण्याचं काम करायचं आहे आणि त्यासाठी मला वेळ जाणार आहे. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की इतर लोकांना शेअर करा. चॅनलच्या वाढीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जर त्यातून तुम्हाला काही चांगल्या गोष्टी पाहायला मिळत असतील तर. बाकी धन्यवाद. भेटूयात नवीन एकदा नवीन कुठल्या तरी अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय हिंद. वंदे मातरम.